मजदूर संघातर्फे संपूर्ण देशभरात 17 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणा आंदोलन केलं जात आहे। याचं मुख्य कारण आहे 4 लेबर कोड। हे 4 लेबर कोड कोणते आहेत तर औद्योगिक संबंध कायदा आहे, त्याच्यानंतर व्हेज कोड आहे, त्याच्यानंतर सामाजिक सुरक्षा आहे। या सर्व कायद्यांमध्ये या लेबर कोडमध्ये भारतीय मजदूर संघाने काही शर्ती या काही बदल सुचवलेले आहेत। ते केंद्र सरकारने अद्यापपर्यंत लागू केलेले नाहीत। तसेच्या तसे मालक धार्जिणे कायदे हे लागू करू पाहत आहेत आणि कामगारांना देशोधडीला लावू पाहत आहेत। आमची भारतीय मजदूर संघाची सामोपचाराने मागणी आहे, सामोपचाराने आज आम्ही शांततेत आंदोलन करतोय की केंद्र सरकारने भारतीय मजदूर संघाने सुचविलेले जे काही बदल आहेत ते केंद्र सरकारने करावेत आणि नंतर हे कामगार कायदे लेबर कोड आहेत ते लागू करावेत। आमची एवढी सामान्य मागणी आहे, देशभरात उद्रेक होईल असं केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने वाट पाहू नये एवढीच आमची प्रामाणिकतेने मागणी आहे। काम करेंगे पूरा दम, देश के हित में करेंगे काम काम करेंगे पूरा दम। भारतीय मजदूर संघाचा जय हो, भारतीय मजदूर संघाचा जय हो। ताकत हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी ताकत हमारी यूनियन। अरे कौन बनाता हिंदुस्तान, भारत का मजदूर किसान, अरे कौन बनाता हिंदुस्तान, भारत का मजदूर किसान। भारतीय मजदूर संघाचा जय हो। और हम सब एक है, अरे हम सब एक है। हमारी मांगे हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। भारतीय मजदूर संघाचा संघाच्या वतीने मागच्या अनेक वर्षामध्ये सामान्य कामगार असतील, संघटित असंघटित कामगार असतील, त्यांच्यासाठी सातत्याने संघर्ष केला जात आहे। एक राजकारण विरहित, पक्षविरहित, कुठल्याही राजकारणाच्या मध्ये न पडता अलिप्त राहणारं एक स्वतंत्र संघटन म्हणजे भारतीय मजदूर संघ आहे। आता काय झालं की आपल्याकडे भारत देशामध्ये वेगवेगळे जे कामगार कायदे होते त्याच्या 4 वेतन संहिता बनवण्यात आल्या, त्याच्यामध्ये हरकती मागवण्यात आल्या, सूचना मागवण्यात आल्या। आपण पण भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे आपल्या हरकती सूचना दाखल केल्या की म्हणजे याच्यामध्ये आपण सुधारणा करा आणि सुधारित वेतन संहिता भारतामध्ये लागू करा की ज्याचा फायदा लाखो करोडो कामगारांना होईल। परंतु शासन मागच्या अनेक बैठकांमध्ये असेल, पाठपुराव्यामध्ये असेल, ऐकायला तयार नाही। आमची पहिली मागणी हीच आहे की केंद्र सरकारने या कामगारांचं ऐकावं, कामगारांचं काय म्हणणं आहे, कुठल्या सुधारणा आहेत, का आम्ही त्या मागत आहोत। उद्योगाच्या बाबतीमध्ये, उद्योग मालकांच्या बाबतीमध्ये तुम्ही खूप सजग आहात, मग कामगारांच्या बाबतीमध्ये तुम्ही कधी सजग होणार। यासाठी या सरकारला, केंद्र सरकारला जागा करण्यासाठी आज 17 ऑगस्टला राष्ट्रीय स्तरावर भारतीय मजदूर संघाने सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। त्या निमित्तानं आज आम्ही नांदेडला भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून हे धरणे आंदोलन या ठिकाणी करीत आहोत। काय मागण्या आहेत आमच्या? सगळ्यात महत्वाचं मागणी काय आहे तर ह्या राज्यातलं, देशातलं कंत्राटीकरण बंद करा। कंत्राटीकरण म्हणजे आत्महत्या झाली हो। आज 20-20 वर्ष, 15-15 वर्ष लोक कंत्राटी कामगार आहेत, तुम्ही त्यांना कधी आर्थिक उन्नतीच्या स्तरावर नेऊन ठेवणार आहेत? साधं तुम्हाला किमान जनता लूट करते, या कंत्राटीकरणाचा विषय रद्द करा। या देशामध्ये कायम कामगारांना, कायम रोजगाराला तुम्ही संधी द्या, अशी आमची पहिली मागणी आहे। त्याच्यासोबत दुसरं काय आहे की हे जे महिला आर्थिक विकास महामंडळाचे जे काही पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत किंवा आमचे जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी काही विशेष मागण्या आम्ही त्याच्यामध्ये केलेल्या आहेत। या महाराष्ट्र राज्यामध्ये हरियाणा पॅटर्न लागू करण्याची घोषणा म्हणण्यापेक्षा त्या निमित्ताने एक बैठक घेऊ, आम्ही त्याच्यामध्ये निर्णय घेऊ, असं आपले ऊर्जा मंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीररित्या सांगितले। अहो, सांगून वर्ष निघून गेला, तुम्ही कधी बैठक आयोजित करणार आहेत? कधी हरियाणा पॅटर्नचा तुमचा अभ्यास पूर्ण होणार आहे? आणि देण्यासाठी कशाला अभ्यास लागतो? तुमच्या पेन्शनच्या बाबतीमध्ये विधिमंडळामध्ये असेल, लोकसभेमध्ये असेल, तुम्ही 2 मिनिटांमध्ये तुमचा ठराव बिना हात वर करता मंजूर करून घेता, आणि या कामगारांचं शोषण का करता हा आमचा पहिला प्रश्न आहे। आणि म्हणून भारतीय मजदूर संघाचा विजय! भारतीय मजदूर संघाचा वीज मंडळामध्ये पेन्शनधारक कामगार आहेत, तुमच्या SGJS कॉलेजमध्ये आमची संघटना आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आमचे कामगार आहेत। तुम्ही बँकांमध्ये जा, LIC मध्ये जा, कुठल्याही संस्थेमध्ये आज 27 मोठ्या उद्योगामध्ये भारतीय मजदूर संघाच्या शाखा कार्यरत आहेत। त्या ठिकाणी हजारो पेन्शनधारक काम करत आहेत। या पेन्शनमध्ये वाढच होत नाही, तुम्ही त्याला महागाई अंकाशी जोडतच नाही। नवीन पे स्केल मध्ये जेव्हा रिव्हिजन होते तेव्हा तुम्ही त्यामध्ये सुधारणा करीत नाही।
या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारला आमचं म्हणणं आहे, तुम्ही वेळेमध्ये नाही ऐकलं तर काय परिणाम होतात तुम्ही अलीकडच्या दिवसामध्ये बघितलेला आहे. आता आमची मागणी आहे की तुम्ही आमचं वेळेमध्ये ऐका, म्हणजे आणखी परिणामाला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही. केंद्र सरकारला खूप शुभेच्छा, त्यांनी आमचं ऐकावं, आमच्या मागण्या मान्य कराव्या, एवढंच आमचं म्हणणं आहे.